मंडळी, रक्तदान करणं हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. रक्तदान केल्याचे आपल्या शरीराला अनेक असे फायदे होतात. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला कुत्रा चावल्यानंतर किंवा इतरही कुठला प्राणी चावल्यानंतर तुम्ही रक्तदान करू शकता का? तर आपण हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्हाला कुठलाही कुत्रा किंवा इतर कुठलाही प्राणी चावल्यानंतर तुम्ही किती दिवसानंतर रक्तदान करू शकता किंवा त्यानंतर तुम्ही स्वतःची कशी काळजी घ्यावी, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही विचारलेला प्रश्न की रक्तदानाच्या संदर्भामध्ये की जे काही कुत्रं चावल्यानंतर रक्तदान करता येतं का, किंवा कुत्र्याची लस घेतल्यानंतर किंवा दुसरे इतरही लसीच्या संदर्भामध्ये तुम्ही हा प्रश्न विचारला आहे की कुत्रं चावल्यानंतर ज्या रुग्णाला किंवा व्यक्तीला कुत्रं चावलेलं आहे अशा व्यक्तीने जर लस घेतली असेल, कुत्रा चावल्याची लस घेतली असेल, तर अशा व्यक्तींना 1 वर्षापर्यंत रक्तदान करता येत नाही. त्याचप्रमाणे दुसऱ्या काही जसे की टायफॉईडच्या लसी आहेत किंवा कॉलराची लस आहे किंवा टिटॅनसची लस आहे, अशा प्रकारच्या ज्या काही वेगवेगळ्या लसी आहेत या लसीच्या संदर्भामध्ये पण आपल्याला लस घेतल्यानंतर कमीत कमी 14 ते 15 दिवस ते 28 दिवसापर्यंत रक्तदान करता येत नाही. रक्तदान करण्यासाठी जे काही नियम आहेत किंवा सिलेक्शन क्रायटेरिया आहेत, या सिलेक्शन क्रायटेरियामध्ये की रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला जर कुत्रा चावला असेल किंवा कुठल्याही प्रकारचा म्हणजे ॲनिमल बाईट असेल, वाईल्ड ॲनिमल बाईट असेल, तर अशा प्रकारच्या म्हणजे रानटी जनावराकडून जर ती चावा घेतलेला असेल किंवा चावा झालेला असेल आणि त्याच्या प्रतिरोधक म्हणून त्यांनी जर लस घेतलेली असेल, तर त्या लसीच्या नंतर 1 वर्षापर्यंत आपल्याला रक्तदान करता येत नाही. रक्तदान करताना जी काही लस आहे, कुत्र्याची लस असेल ही किंवा वाईल्ड ॲनिमल चावल्यानंतर जी लस घेतली जाते, या लसीच्या ज्या अँटीबॉडीज असतात त्या अँटीबॉडीज आपल्या शरीरामध्ये पसरलेल्या असतात आणि ह्या लसी अँटीबॉडीज जोपर्यंत न्यूट्रल होत नाहीत, तर हा साधारणतः कालावधी 1 वर्षाचा कालावधी असतो. तर 1 वर्षाच्या कालावधीच्या नंतर तो म्हणजे पेशंट आहे किंवा व्यक्ती आहे तो रक्तदान सुरक्षितपणे करू शकतो. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुमचा लसीचा कालावधी पूर्ण झाला असेल तर त्यानंतर तुम्ही निश्चित रक्तदान हे करू शकता. रक्तदान करा, कारण रक्तदान करणं हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.